काही इंटरेस्ट नाहीये, पण माणसं असतात आजूबाजूला. मग अशी तू फोन केलास तेव्हा चंदन होता बाजूला. मग त्याला काही डाऊट नाही ना आला? मी वेळ मारून नेली, पण पुढचं पाऊल जरा जपून टाकावं लागणार आहे. नाही, पण आज मी खूप खुश आहे तुझ्यावर, कारण तू जे काम केलंयस ना त्याने ठिणगीचा वणवा पेटला. ती शिवा पुन्हा घरी आली, पण उंबरठा नाही ओलांडू शकली, आणि तोच उंबरठा ती कधीच ओलांडू शकणार नाहीये आता. आणि आता आशूला सुद्धा फार कन्व्हिन्स करायची गरज नाही लागणार आहे. हो, पण ती शिवाय वादळ शांत आहे असं फक्त दाखवत असतं, पण आतल्या आत ते गोंगावत असतं. कधी सगळं उद्ध्वस्त करेल काही सांगता येत नाही. आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे, तिला थांबावं लागणार आहे. थांबवशील ना तू? थांबवशील? मला विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास खूप जिंकलाय हो मॅडम, पण पैशांचं काय? अगं, मिळतील तुला तुझे पैसे, मी कुठे पळून नाही जाता ना. आधी दिलंय ते काम कर, ते पूर्ण झालं की तुला मोबदला मिळेलच. येते. हा, म्हणजे सिरियसली विचार करावा लागेल असंच काहीतरी. म्हणजे शिवाय तुझ्याबद्दल सध्या जे काही होतंय त्यामागे कीर्तीचा हात आहे असं मला वाटतं. अरे मग तो पक्याचा फोटो दाखवला तो, म्हणजे आशू तो बघून चिडला नाही का? तो वस्तीतला फोटो आहे शिवा, आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना. बरोबर आहे, पण मग तो कीर्तीकडे कसा पोहोचला फोटो? ऑफकोर्स वस्तीतून. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की वस्तीतलंच कोणीतरी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे का? हा, म्हणजे दिव्याबद्दल तुला काय? चंदन, अरे काही काय बोलतो दिव्या? अगं, मला म्हणजे जस्ट असं वाटून गेलं. अरे असं कसं वाटू शकतं? ती तुझी बायको आहे. अरे यार, तू आशू सारखं वागू नको, जरा विश्वास ठेव तिच्यावर. अगं, पण ती शिवा नाहीये, दिव्या आहे. आणि पैशाला घेऊन तिचा ॲटिट्यूड कसा आहे हे तुला माहिती आहे ना. मला फक्त ही भीती आहे की ते हे सगळं पैशासाठी तर नाही करत आहे ना. हे बघ चंदन, ती वाटेल तसा खर्च करू दे, काहीही करू दे, पण ती पैशांसाठी असं करणार नाही. ती माझी बहीण आहे. अरे पण तुम्ही दोघी वेगळ्या आहात शिवा. अरे पण कोणी आपल्या बहिणीबरोबर असं वागेल का? पैशांसाठी दिव्या काहीही करू शकते. बस कर चंदन. हे बघ, आमचे पप्पा गेल्यानंतर आम्ही कुठल्या अडचणींना तोंड देत वर आलो ना ते आमचं आम्हाला माहिती. त्यामुळे तू असं काही बोलू नको तिला. हे बघ चंदन, तू आपला मित्र आहेस म्हणून, पण यापुढे मी दिव्याबद्दल असं काहीही ऐकून घेणार नाही. हा विषय इथेच बंद. तुझा एक तरी गुण जर दिव्यामध्ये असता ना, तर आज तुझा आणि माझा दोघांचाही संसार टिकला असता शिवा. माझा तर आता माहित नाही, पण तुझा संसार मी तुटू देणार नाही. मी तुला पुरावा दाखवेल तरच तुला पटेल की तुझी बहीण काय आहे. आपल्या देसाई कुटुंबाचा सुद्धा आहे, आपल्या नावाचा सुद्धा आहे इन सम वेज. आशू, तू काही पुनर्विचार वगैरे करतोयस का? हो भाऊ, मी जेव्हा खूप विचार केला तेव्हा माझ्या डोक्यातलं सगळं जे कन्फ्युजन होतं याबद्दल ते दूर झालं. जे खूप सारे प्रश्न होते ते सुद्धा दूर झाले. आणि मी एका निर्णयावर पोचलोय. तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. अरे आशू, आपण देवळात पत्रिका ठेवून आलो, पाहुण्यांना आमंत्रण केलंय, आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय? सीता, ऐक ना, त्याला बोलू दे ना. हा, बोल आशू. तर आई, भाऊ, माझ्या मनात खूप प्रश्न होते. माझं खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच गोष्टींना घेऊन. त्याबद्दल मी विचार केला, कन्फ्युजन दूर केलं, आणि मी योग्य निर्णयावर पोचलोय. मला आता कळतंय की माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आशू, म्हणजे तू नेहाशी लग्न करायचं ठरवलंय, ते पण आनंदाने आणि मनापासून.
हे बघ, माझ्या मनामधले सगळे प्रश्न आता दूर झालेत, कन्फ्युजन दूर झालंय. माझ्या मनात आता शिवाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत, काही फिलिंग्स नाही आहेत. ती कधीही नव्हती, पण तरी मला तिच्याबद्दल काही वाटत नाही. त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार. आशू, एका लेकीची आई म्हणून माझ्या मनात फार धाकधूक होती रे, पण आता ती दूर झाली आहे. आणि आता मला खात्री आहे की माझी नेहा तुझ्यासोबत लग्न करून ह्या घरात सुखाने नांदेल. आशू, मला वाटतंय तू पुन्हा एकदा नीट विचार. का नाही करायचंय मला? भाऊ, तुम्ही का नाही परत एकदा विचार करत? का तुम्ही शिवाचा 8 तास धरून बसलाय? का या घरची सून नेहा होऊ शकत? भाऊ, या घरासाठी शिवानी फक्त तिच्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या आहेत, आणि तिचा चांगुलपणा दाखवण्यासाठी. तिने त्या गुंडांबरोबर फाईट केली, तेही त्यांना पैसे देऊन. ती देवळात काय आली? भाऊ अहो, तुम्ही का बघत नाहीये? हे बघा, शिवानी तुम्हाला भुरळ पाडली, त्याच्या पलीकडे बघा जरा. मी तुम्हाला मुलगा म्हणून इतकीच रिक्वेस्ट करू शकतो